हॅलो हाय नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवते मस्त असं मांदेलीचं कालवण आणि कोलंबी सुक्की माझ्या पद्धतीत मी करते. चला दाखवते. एक वाटी म्हणजे छोटी वाटी मी ओलं नारळ घेतले, सफेद डाळ्या घेतल्या, चिंच घेतलेली आहे, लसूण, मिरची, दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्या, तुम्हाला हवे ते घेऊ शकता. टोमॅटो घातला एक मोठा आणि मस्त हिरवीशी कोथिंबीर, हळद घालून वाटण करून घेतलंय. एका टोपामध्ये तेल काढून घेतलं, कांद्याची फोडणी दिली, टोमॅटोची फोडणी दिली. कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपला घरचा कोणताही मसाला तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे घरगुती मसाला आहे, तुम्ही मटण आणि मच्छीसाठी स्पेशली बनवलेला आहे तो वापरते. मस्त तेल सुटले मसाल्याला. त्याच्यानंतर आपण जो वाटण केलं होतं ते वाटण घालून छान असं मस्त परतून घ्यायचं. म्हणजे वाटणाला ना असं चारो बाजूने असं तेल सुटलं पाहिजे. बघा इकडनं कसं सुटलेलं आहे. छान असं तेल सुटलं की पाणी घालायचं. तुम्हाला किती पातळ रस्सा हवा आहे, किती घट्ट हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. पाणी घालून नंतर थोडंसं उकळलं ना की इथे मी बघा मी मांदेली घेतलेले आहेत, सगळ्या अशा व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. उकळी आली कालवण आलं की मीठ घालायचं. आणि ह्याच सिच्युएशनला म्हणजे तुम्ही इथे तुम्ही थोडंसं कोकमसुद्धा घालू शकता जर तुम्हाला चिंच नको असेल तर. पण मी चिंच घातलेले म्हणून कोकम नाही घातला. व्यवस्थित मांदेली सगळ्या धुतलेल्या ह्याच्यात घातल्या. कालवण हलकं बारीक गॅसवरती उकळी काढून घेतली आणि जास्त हलवायचं नाही. हलवलं तर मच्छी लगेच तुटते. मांदेली थोडीशी सेन्सिटिव्ह असते, म्हणजे सॉफ्ट असते, तर लगेच ती हे होते. त्याच्यामुळे एक उकळी काढली आणि कालवण माझं झालं. एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि मोठे 3 कांदे बारीक कापून घेतले होते, ते मी परतून घेतले. कांदा चांगला मऊसर झाला आणि रंग बदलला की त्याच्यात एक मोठा टोमॅटो घातला कापून. टोमॅटो आणि कांदा चांगला व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्याच्यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल. आणि त्याच्यानंतर मी लसूण आणि हिरवी मिरची अशी ठेचून घेतली होती, त्याच्यात थोडं जिरं घातलं होतं. ठेचल्यानंतर त्याचा टेस्ट थोडा चांगला येतो, मग ते थोडा परतून घेतलं. एक बटाटा घातला, तो ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही, पण कोलंबी सुक्की करताना एक बटाटा घाला, खूप छान चव येते. हा घरचा मसाला, हळद असं घालून व्यवस्थित परतून घेतलं छान असं. आता तुमच्या तिखटानुसार आहे, तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही मिरची किंवा तिखट कमी जास्त करू शकता. कोलंबी व्यवस्थित मी अशी साफ करून ठेवली होती. मस्त मसाल्याला तेल सुटलंय. त्याच्यानंतर बटाटाही शिजला होता. मग कोलंबी घातली आणि व्यवस्थित परतून घेतली. झाकण मारून एक वाफ काढून घेतली, म्हणजे एका वाफेमध्ये आपली कोलंबी व्यवस्थित शिजते. आता कोलंबी माझी बघा इथे किती व्यवस्थित शिजून झाली होती. छान बटाटा पण शिजला होता आणि सगळ्या बाजूने तेल सुटलं होतं. वरून मस्त अशी भरपूर कोथिंबीर घातली. कोथिंबीर घालून पुन्हा थोडं 2 मिनटं झाकून ठेवलं. त्याच्यानंतर बघा आमचा कोलंबी सुक्का पूर्णपणे रेडी आणि खायला खूप भारी लागतं. जेवणाचं ताट रेडी आहे. ज्यांना कोणाला आवडली असेल रेसिपी त्यांनी प्लीज नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला या मग जेवायला.